जालना में एक युवक ने अपनी मांगों को लेकर अनोखा विरोध प्रदर्शन किया। युवक नारायण लोखंडे ने अपनी मांगों का बैनर गले में लटकाकर जिला परिषद के सामने ये प्रदर्शन किया। लोखंडे ने जालना शिक्षा विभाग के बड़े पैमाने पर भ्रष्टाचार का आरोप लगाया है। नारायण लोखंडे ने आरोप लगाया कि स्कूल शिक्षा समन्वयक चंद्रकांत पॉल, समूह शिक्षा अधिकारी संतोष साबले और शिक्षा अधिकारी कैलाश दादखिल ने करीब 1 करोड़ रुपए का भ्रष्टाचार किया है। इसके खिलाफ उन्होंने कई बार आंदोलन भी किए और सहभागी आयुक्त से जांच के आदेश भी दिए गए, जिसके बाद कुछ शिक्षा अधिकारी दोषी पाए गए। नारायण लोखंडे ने अपनी मांगों में स्कूल शिक्षा समन्वयक, गट शिक्षा अधिकारी और प्राथमिक शिक्षा अधिकारी को निलंबित करने की मांग की। जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी ने ज्ञापन स्वीकार कर कार्यवाही का वादा किया, जिसके बाद लोखंडे ने अपना आंदोलन वापस। आज आम्ही जिल्हा परिषद जालना येथे सीओच्या लक्ष वेधण्यासाठी गळ्यामध्ये हे मागण्यांचं बॅनर लटकून आंदोलन करणार आहोत। आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की गेल्या 2 वर्षांपासून आम्ही जिल्हा परिषद जालना या कार्यालयात मांडत आहोत की जे तुम्ही नियमबाह्य प्रतिनिधी केल्या होत्या शालार्थ समन्वयक म्हणून, त्या नियमबाह्य प्रतिनिधी करता येत नाही। आम्ही 2 वर्ष सातत्याने कलेक्टर ऑफिसमध्ये शाळा भरवली, त्यानंतर रस्त्यावर शाळा भरवली, त्यानंतर विभाग आयुक्तांनी आमची दखल घेत या प्रतिनिधी रद्द करण्याचे आदेश 19 ऑगस्ट रोजी दिले होते। आणि सीओ वर्ष मीना मॅडम असताना या 10 शिक्षकांना त्यांच्यावर मूळ पद समजा रुजवा म्हणून 19 ऑगस्ट रोजी आदेश सुद्धा काढला। मात्र या शिक्षकांनी शाळेवर, आता मी त्यांची माहिती मागवली तर ते शाळेवर तर नाहीच, परंतु त्याच पदावर यांनी 1.5 कोटी रुपयापर्यंत यांनी भ्रष्टाचार केला। परतूरचे शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ यांची आज विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या लागल्या की त्यांनी 1,34,00,000चा भ्रष्टाचार केलेला आहे। त्यांनी जे शिक्षक आयकर भरतात त्या आयकर रकमेचं यांनी शासनाच्या खात्यात भरण्याऐवजी यांनी स्वतःच्या खात्यामध्ये ती रक्कम वर्ग करून घेतली। खूप मोठी अनियमितता, गैरप्रकार या चंद्रकांत पौळ या शिक्षकांनी केलेली आहे आणि याला संगनमताने हे झालेलं आहे। एकटा शिक्षकाला जबाबदार नाही तर तिथले बीओ संतोष, परतूरचे बीओ जे संतोष साबळे हे आणि जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी जे कैलाश दादखिल हे याच्यात मेन आका आहे, कारण यांच्या आशीर्वादाने सगळं चालू आहे। शिवण्या आणि आयुक्तांनी आदेश दिलेले की या शिक्षकांना मूळ पद स्थापनेवर पाठवा, यांच्या प्रतिनिधी कार्यालयात करता येत नाही। मात्र हे शाळेवर न पाठवता फक्त कागदपत्रे यांचे आदेश काढले आणि नंतर उपस्थिती प्रमाणपत्र देतात की यांचा ऑफिसमध्ये कामानिमित्त उपस्थिती प्रमाणपत्र, यांना खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार यांनी केलेला आहे। ती रक्कम तर यांच्यावर वसूल करण्यात यावी, परंतु यांच्या फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा, कारण हा शिक्षकांचा आणि शासनाचा पैसा यांनी हडप केलेला आहे। आणि हा फक्त चंद्रकांत पौळ उघड झाला म्हणून नाही तर जवळपास 15 कोटीचा जिल्ह्यात घोटाळा आहे, हा माझा आरोप आहे। काय नाव तुमचं? माझं नाव नारायण लोखंडे, शिक्षणप्रेमी, जालना।